पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या क्लासमध्ये. ज्यांचे ज्यांचे व्हिडिओज चालू आहेत, जे लोक मला दिसत आहेत, त्यांचा जास्त फायदा होणार आहे. कारण का आज जेव्हा आपण मनी रेकी प्रॅक्टिस करणार आहोत, ऍक्च्युली फील करणार आहोत मनी रेकीला, तेव्हा जर तुम्ही माझ्याशी कनेक्टेड असाल, मी तुम्हाला बघू शकत असेल, तर आपोआप माझी एनर्जी तुम्हाला मिळते. सो ट्राय टू, म्हणजे तुमचे व्हिडिओज चालू ठेवा. ओके, लेट्स स्टार्ट. चला, प्रत्येकाने आज क्लास सुरू करण्यापूर्वी ओमकार म्हणायचा आहे आपल्याला. सो प्रत्येकाने छान डोळे मिटा, हात जोडा. हात जोडायचे नसतील तर हात मांडीवर ठेवा. क्लोज युअर आयज. स्वतःवर लक्ष केंद्रित करा. बाकीचे सगळे आवाज, बाकीचे घरातले काय करतायत, ते सगळं बाजूला ठेवा आणि स्वतःवर लक्ष केंद्रित करा. हे महत्वाचं आहे आजच्या क्लाससाठी. डीप ब्रीद इन, स्लोली ब्रीद आउट. लांब श्वास आत घ्यायचा आहे आणि अतिशय सावकाश, संथ गतीनं श्वास बाहेर सोडायचा आहे. पुन्हा एकदा लांब श्वास आत घ्या. पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर ठेवा आणि अतिशय सावकाश, संथ गतीनं श्वास बाहेर सोडा. जस्ट डीप ब्रीथ इन, स्लोली ब्रीथ आउट. आता आपण 3 वेळेला ओंकार म्हणणार आहोत. म चा उच्चार जास्त वेळ करायचा आहे, ठीक आहे? माझ्यासोबत सुरू करूयात. श्वास घ्या आत. आ. पुन्हा एकदा श्वास आत घेऊयात. आ. लास्ट टाइम. डीप ब्रीथ इन. आऊ. प्रत्येकाने आपले हात एकमेकांवर चोळायचे आहेत आणि डोळ्यावर ठेवायचे आहेत आणि डोळे अतिशय अलगद उघडायचे आहेत. ओके, शांत वाटतंय सगळ्यांना? डोक्यामधली सगळी किलबिल किलबिल बॅकग्राऊंड म्युझिक नॉईज जो असतो तो शांत झालाय, थोडा शांत वाटतोय? ऑल गुड. चलो, आता थोडासा रिव्ह्यू करूयात आपण क्लासमध्ये आतापर्यंतच्या काही दिवसांमध्ये काय शिकलो. सो आपण स्टार्ट केलं अगदी बेसिक पासून की रेकी म्हणजे काय, मनी रेकी म्हणजे काय, आपल्या जीवनात आपल्याला काय हवंय, ठीक आहे, आपल्या लाईफचा ऍक्च्युली गोल काय आहे, हे सगळं आठवतंय. हे क्लासेस आपण केलेले आहेत. आता ज्या लोकांनी क्लासेस केलेले नाहीयेत तर प्रयत्न करा आधीचे 2 क्लासेस तुम्ही पुन्हा एकदा युट्यूबच्या लिंक्सवर जाऊन बघावेत, म्हणजे तुम्हाला डिटेल्स कळतील. ओके. सो आपल्या माइंड बद्दल आपण काही शिकलो की सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंडच्या आपल्या लाईफमध्ये काय परिणाम होतो. आपलं लाईफ जे चालू असतं, ज्या घटना आपल्या आयुष्यात घडतात, ज्या सिच्युएशन आपल्या लाईफमध्ये येतात, मग दुःखाच्या असू दे, आनंदाच्या असू दे, अडथळ्यांच्या असू दे, ठीक आहे, प्रत्येक गोष्ट ह्या आपल्या सबकॉन्शियसच्या थ्रू आपण अफर्मेट करत असतो. ठीक आहे. सो हेच अफर्मेशन्स
आपल्याला एकतर ब्लॉकेज म्हणतात, नाहीतर आपले रस्ते खुले करतात. सो काही काही प्रकारचे ब्लॉकेजेस आपण शिकलो. सबकॉन्शियसचे ब्लॉकेजेस, एनर्जी ब्लॉकेजेस, कार्मिक ब्लॉकेजेस, मागच्या जन्मीचे म्हणजे पास्ट लाईफ ब्लॉकेजेस आणि एनी अदर काही वेगळ्या प्रकारच्या गोष्टी ज्या आपल्या लाईफमध्ये घडू शकतात. ओके. सो मनीरेकी काम कशी करते? मनीरेकी आपल्याला एका मार्गदर्शकाप्रमाणे काम करणार आहे. आपल्याला नवनवीन संधी उपलब्ध करून देणार आहेत. आपल्या लाईफमधले जे अडथळे आहेत, ऑब्स्ट्रॅकल्स आहेत, हे ऑब्स्टॅकल्स कमी करायचं काम मनीरेकी करणार आहे. जसं ऑब्स्टॅकल्स कमी होतील, ब्लॉकेजेस कमी होतील, तुमच्या ऑरामधली पैशाच्या संदर्भातली नकारात्मकता जशी जशी कमी व्हायला लागेल, तसे आपोआप मनी इज अ एनर्जी. मी पहिल्या क्लासच्या पहिल्याच वाक्य माझं होतं, मनी इज अ एनर्जी. सो ही जी पैशाची एनर्जी आहे, समृद्धीची एनर्जी आहे, ही एनर्जी तुमच्याकडे लवकरात लवकर जास्तीत जास्त फ्लो व्हायला मदत होणार. ओके. कालच्या क्लासमध्ये आपण बघितलं की मनी रेकी आणि एनर्जी सिस्टम काय संबंध काय आहे मनी रेकीचा आणि एनर्जी सिस्टमचा. तर आपण त्याच्यामध्ये आपले ऑरा बघितली. ओके. त्याच्या आधी आपण 5 तत्व बघितली. मनी रेकीचे काही प्रिन्सिपल्स आहेत, जे 5 तत्व काल मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. आणि काल आपल्याला आपण असं ठरवलंय की ह्या तत्वांवरती चालायचा आपण प्रयत्न करणार आहोत, तरच आपल्याला रेकी ऊर्जांना जास्तीत जास्त वापर करून घेता येईल. ठीक आहे. जर आपण चिडचिड करत असू, रागराग करत असू, आपल्या मनामध्ये खूप ईर्ष्या असेल, दुःख असेल, नकारात्मकता असेल, तर रेकी जरी आपल्याकडे असेल तरी आपण त्याचा यूज नाही करू शकत. कारण का नेहमी पॉझिटिव्हिटीकडेच पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट होते. निगेटिव्ह लोकांकडे निगेटिव्हिटीच अट्रॅक्ट होते, हे लक्षात घ्या. ओके. बेसिक रूल्स आहेत. मग आपण बघितलं की आपल्याकडे 3 शरीर आहेत: भौतिक शरीर, मेंटल बॉडी, ओके, म्हणजे आणि सूक्ष्म शरीर. तर 3 शरीरांपैकी एनर्जी फील्ड म्हणजे सूक्ष्म शरीर जे आहे ते आपल्या एनर्जी फील्ड पासून बनलेलं आहे, ज्याच्यामध्ये ऑरा येते. ऑरामध्ये 7 चक्र येतात, नाड्या येतात. ठीक आहे. हे 3 भाग आहेत आपल्या एनर्जी फील्डचे: ऑरा, चक्रास आणि नाड्याज. सो नाडी हे शरीराच्या आतमध्ये असतात, चक्र शरीराच्या बाहेर असतात आणि ऑरा सगळीकडे पसरलेली असते. हे आपण काल सगळं डिटेलमध्ये बघितलेलं आहे. जर कोणी क्लास मिस केलाय तर प्लीज कालचा क्लास जाऊन बघा, तुम्हाला सगळ्या डिटेल्स तुम्हाला कळतील. सो मनी रेखीमध्ये आपण बघतो की खालची 3 चक्र आहेत, ही भौतिक जीवनाशी आपल्याला संबंध आपण जाणवतो. जसं मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि मणिपूर चक्र. म्हणजे लाल, ऑरेंज आणि पिवळा रंग आपल्या लाईफमध्ये खूप महत्वाचा काम करतो. ठीक आहे. सो हे 3 चक्र जेव्हा ऍक्टिव्हेट असतील तेव्हा मनी रेकीच्या ऊर्जा जास्तीत जास्त यूज करायला आपल्याला मदत होईल. हे चक्र ऍक्टिव्हेट कसे करायचे? सोपा उपाय सांगते. चक्र ऍक्टिव्हेशनचा सगळ्यात सोपा उपाय: रोज आपण अंघोळ झाल्यावर देवाला दिवा लावतो. प्रत्येक जण लावत असेल, कोणाला वेळ नसेल पूजा करायला, खूप वाचन करायला, साधना करायला, आपण देवाला दिवा तर लावतोच. किंवा संध्याकाळच्या वेळेला देवाला दिवा लावतो. दिवा लावल्यानंतर शांत डोळे मिटून आपण हे जे बीजमंत्र आहेत, प्रत्येकाचा बीजमंत्र आहे. पहिला आहे लम, मग आहे वम आणि तिसरा आहे यम. हे 3 जे बीजमंत्र आहेत ते 21 वेळेला आपण चॅन्ट करायचे. आणि डोळ्याच्या समोर आपल्याला तो रंग आणायचा आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही मूलाधार चक्राचा बीजमंत्र आहे लम, लम चॅन्ट करताय म्हणजे लम, 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 लम. जेव्हा तुम्ही लमचं चॅन्टिंग करताय तेव्हा डोळे मिटून तुम्हाला लाल रंग इमॅजिन करायचा. ठीक आहे. जेव्हा तुम्ही वमचं चॅन्टिंग करताय तेव्हा तुम्हाला डोळे मिटून ऑरेंज कलर, भगवा कलर आकर्षित म्हणजे व्हिज्युअलाइज करायचंय. जेव्हा तुम्ही मणिपूर चक्रासाठी यम जेव्हा तुम्ही म्हणाल, 21 वेळेलाच म्हणायचं आपल्याला, तेव्हा तुमच्या समोर पिवळा रंग आला पाहिजे डोळ्याच्या समोर. ऍटलिस्ट हे 3 रंग आणि हे 3 चक्रांवर तुम्ही फोकस करून त्याचं चॅन्टिंग केलं तर तुमचे चक्र ऍक्टिव्हेशनला मदत होईल. आता हा उपाय कोणासाठी आहे? जे लोक लेव्हल 1 पुढे म्हणजे लेव्हल 1 माझ्यासोबत केली आहे आणि आता पुढे ते जाणार नाहीयेत. सो या 3 दिवसांमध्ये ज्या गोष्टी मी शिकवल्या आहेत त्याच्यासाठी मी काही उपाय पण सांगणार आहे. ठीक आहे. पण जे लोक पुढे जाणार आहेत माझ्यासोबत, जे लेव्हल 2 करणार आहेत, तर त्यांच्यासाठी मनी रेकी ऍक्टिव्हेट करून आपण हे चक्रांचं चार्जिंग कसं करायचंय हे आपण लेव्हल 2 मध्ये शिकवणार. ओके. सो सहस्त्रार चक्र, आपण 7ही चक्र काल बघितली. त्याच्यातले ऑब्स्टॅकल्स कसे शोधून काढायचे, शारीरिक लक्षणं असतात, भावनिक लक्षणं असतात,
पेंडुलम डाउजिंगच्या साह्याने आणि चक्रा स्कॅनरच्या साह्याने आपण आपली चक्र आणि ऑरा कशी आहेत हे आपण बघू शकतो. ओके, इथपर्यंत काल आपण बघितलं होतं. सो आज आपण काय बघणार आहोत की मनी रेकी एक्झॅक्टली आपल्या बॉडीमध्ये त्यांना आमंत्रण कसं करायचं, धारण कशी करायची. ठीक आहे, रेकीचा फ्लो कसा आहे हे आज आपण शिकूयात आणि एक सिम्बल शिकूयात. ओके ओके, लेट मी शो यू सिम्बॉल काय आहे. आधी आपण सिम्बॉल शिकूयात आणि त्याच्यानंतर मनी रेकी बॉडीमध्ये येते कशी, त्याची प्रोसेस काय आहे, आणि मग तो सिम्बॉल ऍक्टिव्हेट करून आज आपण आपल्यासाठी तो सिम्बॉल कसा वापरायचा हे आज आपण शिकणार आहोत. ओके, चलो. एक सिम्बल ज्या दिवशी चेक ज्यांनी ज्यांनी लिहिला होता त्या दिवशी मी हे सिम्बल त्यांना दाखवलं होतं. याला झीबू सिम्बल्स म्हणतात. जे एंजल प्रॅक्टिशनर्स होते, खूप जुने एंजल प्रॅक्टिशनर्स जे होते, त्यांनी जेव्हा मेडिटेट केलं, एंजल्सना जेव्हा ऍक्टिव्हेट केलं, तेव्हा त्यांच्या मेडिटेशनमध्ये, त्यांच्या थर्ड आय मध्ये ही चक्र, ही सिम्बल्स त्यांना दिसली. ही एंजलिक सिम्बल्स आहेत आणि आपण मनी रेकीमध्ये ह्या सिम्बल्सचा सुद्धा थोडा उपयोग करतो. हे बघा, लक्षात घ्या, रेकी ही जी कन्सेप्ट आहे ही खूप जुनी कन्सेप्ट आहे. पण जसजशी वेगवेगळे गुरु शिकवत गेले, वेगवेगळ्या भागाभागांमधून जशी ती इव्हॉल्व्ह होत गेली, तसे थोडेसे त्याच्यामध्ये बदल करण्यात आले. सो आता माझ्या गुरूंनी आम्हाला हे शिकवलंय की रेकी म्हणजे युनिव्हर्सल एनर्जी आहे आणि या युनिव्हर्सचाच एक भाग म्हणजे एंजल्स आहेत. बरोबर. सो एंजलिक ऊर्जांचा पण आपण मनी रेकीमध्ये फायदा करून घेऊ शकतो, म्हणून आम्हाला त्यांनी काही एंजलिक सिम्बल्स सुद्धा शिकवली. सो हे त्याच्यातलं पहिलं सिम्बल आहे, प्रॉस्पेरिटी सिम्बल. ओके, हे यूज कधी होतं बघा, लक्षात घ्या. आपल्या लाईफमध्ये असं होत असेल की पैशाची आवक कमी आहे. ठीक आहे, तुमचा खर्च आहे 4 रुपये आणि तुम्हाला इन्कम आहे 3 रुपये, तुम्ही खर्च वाढवलेले आहेत. ठीक आहे, अशा वेळेला आपल्याला हे वाला प्रॉस्पेरिटी सिम्बल उपयोगी येणार आहे. दुसरी गोष्ट, जर आपल्याला लाईफमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये समृद्धी, हे बघा, फक्त पैशाच्या गोष्टीत नाही, समृद्धी इन द सेन्स की तुमचं आरोग्य पण चांगलं हवंय, तुम्हाला तुमची नाती सुद्धा चांगली हवी आहेत, तुमच्या घरामध्ये शांतता हवी आहे, सुख हवंय प्रत्येक गोष्टीमध्ये, पैसा तर त्याच्यासोबत येतोच. जेव्हा ह्या तीनही बाजूची समृद्धी आपल्याला हवी आहे त्यावेळेला आपल्याला हे सिम्बल यूज करायचंय. येतं लक्षात? ड्रॉ कसं करायचं, आय जस्ट टेल यू. माझा इथे माझा माऊसचा मार्कर बघा कसा जातोय. उलटा ए ड्रॉ करायचा आणि त्याच्यानंतर 3 वेळेला आपल्याला झिग 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 नागमोडी शेप देऊन त्याला वरती आतमध्ये टर्न करायचं आहे. ओके, परत एकदा बघा, इथून सुरुवात करायची, राईट साईडनी जायचं लेफ्ट साईड पर्यंत. राईट साईडनी सुरुवात केली, पहिल्यांदा उलटा ए काढला, माझा कर्सरकडे बघा, आणि ओके. सो आता तुम्ही तुमच्या वहीमध्ये 3-4 वेळेला प्रॅक्टिस म्हणून हा सिम्बॉल काढा पेनाने. ओके, जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिस होईल, 1 मिनिट मी देते तुम्हाला, 3-4 वेळेला काढून बघा आणि मोठे मोठे काढा, छोटा छोटा नका काढू, थोडे मोठे काढा, कारण का तो आता आपण ऍक्टिव्हेट करणार आहोत. ओके, आता प्रत्येकाने जे काढलेलं सिम्बल असेल त्यातल्या त्यात जे चांगलं सिम्बल आलंय, त्यातल्या त्यात जे चांगलं सिम्बल आलंय, तर आपली ही जी 2 बोट आहेत बघा, लक्ष द्या, ही जी 2 बोट आहेत, तुम्ही जे काढलेले ड्रॉ केलेलं सिम्बल आहे ना, त्या सिम्बलवरती 3 वेळेला तुम्ही फिरवा. ठीक आहे, आणि मनात काय म्हणायचंय, प्रॉस्पेरिटी प्रॉस्पेरिटी प्रॉस्पेरिटी, या सिम्बलचं नाव आहे प्रॉस्पेरिटी. ओके, सो 3 वेळेला त्याच्यावरून तुमची बोटं फिरवा आणि प्रॉस्पेरिटी असं म्हणा. ओके, मी हातावर दाखवतीये पण तुम्हाला ते पेपरवर करायचंय.
3 वेळेला ड्रॉ करायचं, 3 वेळेला नाव घ्यायचं. प्रॉस्पेरिटी म्हणजे समृद्धी मराठीमध्ये. ओके. आता आता रोज हे सिंबल आपल्याला कसं वापरू शकतो? रोज आंघोळ झाली की आपल्या ऑरामध्ये हे सिंबल आपल्याला काढायचंय, एअर ड्रॉ करायचंय. एअर ड्रॉ म्हणजे हवेत ड्रॉ करायचंय. ठीक आहे. सो आंघोळ झाल्यानंतर तुम्ही फ्रेश झालात. आंघोळ कशासाठी? कारण का आपली एनर्जी क्लीन होते. पाणी अंगावरून घेतल्यावर, मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यावर आपली एनर्जी क्लीन होते. ह्याच्यानंतर आपल्याला एअर ड्रॉ करायचा आहे. हे बघा, लाईक दिस. एकदा एअर ड्रॉ करायचा आणि हाताने तो स्वतःच्या शरीरामध्ये असा दाबून टाकायचा. ठीक आहे. परत एकदा दाखवते. एअर ड्रॉ करा. प्रॉस्पेरिटी, 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 स्टेबल, 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 किंवा स्टे, स्टे, स्टे. ठीक आहे. यांनी आपण ते सिम्बल जे आहे ते आपल्या ऑरामध्ये थांबवतोय, स्टेबलाइज करून घेतोय. सो आपल्या ऑरामध्ये जे वाईब्स आहेत ते आपोआप प्रॉस्पेरिटीच्या वाईब्स डेव्हलप व्हायला लागतात. ठीक आहे. रोज आपल्याला आंघोळ झाल्यानंतर 1 मिनिट पण नाही, अर्धा मिनिट लागतं या प्रोसेसला. ठीक आहे. तो स्वतःच्या ऑरामध्ये प्रॉस्पेरिटी सिम्बॉल ड्रॉ करून घ्यायचा आहे. अजून एक गोष्ट, हिरव्या रंगाच्या पेननी तुम्ही तुमच्या डाव्या हातावर हे सिम्बल म्हणजे लिहू शकता. तुम्ही लिहू शकता, तुमच्या घरच्यांसाठी लिहू शकता. आता फॉर एक्झाम्पल, एखादी व्यक्ती आहे जो ऍक्च्युअल जाऊन बिझनेस करतोय. तुम्ही हाऊसवाईफ आहात, घरी आहात, तुम्ही ऍक्च्युअल फील्ड वर्क नाही करत आहे, पण तुमचा नवरा, तुमचा मुलगा, जे कोण घरातली व्यक्ती आहे जी ऍक्च्युअल जाऊन काम करते, मग अशा लोकांच्या वॉलेटमध्ये तुम्ही एका पांढऱ्या पेपरवरती हे प्रॉस्पेरिटी सिम्बल ड्रॉ करून ठेवा. ठीक आहे. ग्रीन पेननी त्यांच्या हातावर ड्रॉ करायला सांगा. जर त्यांना करायचं नसेल तर त्यांच्या शर्टवरती आतल्या भागावर, म्हणजे दिसणार नाही असं, शर्टवरती आतल्या भागावर छोट्याशा ग्रीन पेननी तुम्ही ड्रॉ करून ठेवा. बेसिकली सिम्बल आपल्या बॉडीच्या आजूबाजूला आपल्या ऑरामध्ये असणं गरजेचं आहे. मग ती कुठल्याही वेळी असू दे. ठीक आहे. लक्षात येत आहे ह्या गोष्टी? अजून एक म्हणजे, जी व्यक्ती आपल्या लाईफमध्ये मनी ब्लॉकेजेस खूप आहेत ज्यांना, जे नेहमी निगेटिव्ह विचार करतात पैशाच्या संदर्भात. फॉर एक्झाम्पल, घरातले काही असे कधी कधी व्यक्ती असतात ज्यांना आपण म्हणलं ना की होईल, प्रॉब्लेम आहेत, सॉल्व्ह होईल, टेन्शन नका घेऊ, तर त्यांना ते पटतच नाही. ते म्हणतात कसं होईल, कधी होईल, मला सुख मिळणार आहे का, मला पैसे मिळणार आहेत का, नेहमी त्यांच्या तोंडातून निगेटिव्ह गोष्टी बाहेर पडतात. असे काही आपले जर जवळचे लोक आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला वाटतंय की मनी ब्लॉक होतोय, त्या लोकांना तुम्ही या सिम्बलवर पाणी चार्ज करून देऊ शकता. पाणी चार्ज कसं करायचंय? पांढऱ्या पेपरवरती ग्रीन पेननी किंवा स्केच पेननी आपल्याला सिम्बल ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे. तिथे नाव लिहायचंय प्रॉस्पेरिटी म्हणून किंवा समृद्धी असं मराठीत लिहू शकता. आणि एखादा काचेचा ग्लास किंवा जार, काचेचा जार किंवा काचेची बाटली पाण्याची, पिण्याच्या पाण्याची भरायची आणि त्याच्यावर रात्रभर ठेवायची. त्याच्या त्या सिम्बल मधून जे व्हायब्रेशन्स येतात, त्या सिम्बलची जी एनर्जी आहे ती काचेतून आपल्या पाण्यामध्ये चार्ज होतं आपलं पाणी, आणि ते पाणी आपण पिलं की हळूहळू आपल्या लाईफमध्ये चेंज दिसायला लागतो. ठीक आहे. हे बघा, ह्या गोष्टी आहेत ना, ओव्हरनाईट मॅजिकली होणार नाहीत की मी पेन किलर खाल्ली माझं दुखणं थांबलं, मी इंजेक्शन घेतलं मला बरं वाटलं. ह्या गोष्टी मॅजिकल वर्क करतात पण एका रात्रीत वर्क करत नाहीत. तुम्ही जेव्हा त्या रोज ट्राय करता, आठवडा, 10 दिवस, 15 दिवस, मग तुम्हाला त्याच्यातला रिझल्ट दिसायला लागतो. ओके. जी व्यक्ती आधी खूप निगेटिव्ह होती ती आता थोडं पॉझिटिव्ह बोलायला लागते. आपोआप त्यांच्या लाईफमध्ये चांगल्या संधी येतात, प्रॉस्पेरिटी यायला लागते, पैशाची आवक वाढायला लागते. जेव्हा तुम्हाला हे जाणवतं तेव्हा त्या गोष्टींचा उपयोग होतोय, आपण असं म्हणू शकतो. ओके. तुमच्या फोनचा वॉलपेपरला तुम्ही हे ठेवू शकता, म्हणजे सतत तुमच्या नजरेसमोर राहील असं म्हणून ठेवू शकता. पण मी वॉलपेपरला नाही सांगत, मी पर्सनली ठेवत नाही आणि मी कोणाला सांगतही नाही. कारण काय बघा, वॉलपेपरवरती आहे ना खूप लोकांची नजरा जातात आपल्या मोबाईलवर. आपण मोबाईल ठेवलेला असतो, 4 लोक असतात, तर ते सतत ते बघतात. सो ह्या गोष्टी असतात, काही गोष्टी न कळत करण्यासाठीच बनलेल्या आहेत. सो वॉलपेपरवर ठेवू नका. तुम्ही पाणी चार्ज करून प्या, स्वतःच्या ऑरामध्ये ठेवा, शर्टवरती काढा, हातावरती काढा. अजून एक म्हणजे रात्री उशीखाली तुम्ही हे सिम्बल ठेवू शकता. व्हाईट पेपरवर काढायचं ग्रीन पेननी, आणि आपण ज्या उशी झोपतो
त्या उशीखाली हे सिम्बल ठेवायचं. ओके. आणि यू कॅन से की दर फॉर एक्झाम्पल दर काही दिवसांनी तुम्हाला हे सिम्बल बदलायचंय. म्हणजे तुम्ही शुक्रवारी काढलं किंवा पौर्णिमेला काढलं, ठीक आहे, नेहमी असा चांगला दिवस बघायचा अशा गोष्टी सुरू करताना, की जेव्हा पॉझिटिव्ह एनर्जी भरपूर असते. मग आता नवरात्र आहे, तुम्ही नवरात्रीत करू शकता, दसऱ्याच्या दिवशी करू शकता, पौर्णिमा आहे पौर्णिमेच्या दिवशी करू शकता, दर शुक्रवारी करू शकता. ओके. सो हे सिम्बल काढायचंय. त्या सिम्बलला ऍक्टिव्हेट, दोन बोटांनी ऍक्टिव्हेट करायचंय, प्रॉस्पेरिटी स्टेबल म्हणायचंय आणि आपल्या कुशीखाली ठेवायचंय. जेव्हा आपण झोपतो आपलं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्हेट असतं आणि ह्या ज्या व्हायब्रेशन्स असतात ना, हे व्हायब्रेशन्स आपलं सबकॉन्शियस माइंड पटकन ग्रॅप करतं. आपोआप न कळत आपल्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी डेव्हलप होते, त्या एनर्जी वाढायला लागतात. ओके. लक्षात आलंय सगळ्यांना, कळलेलं आहे प्रॉस्पेरिटी सिम्बल? चलो मला मेसेज करा येस म्हणून, थम्स अप करा. परत दाखवा. काय दाखवू ललिता मॅडम, परत काय दाखवू? ललिता मॅडम, परत दाखवायची गरज आहे का? मेसेज टाका. ओके. जे प्रॉस्पेरिटी सिम्बल आता मी शिकवलं ते तुम्ही तुमच्या पेपरवरती ग्रीन पेननी ड्रॉ करून तुमच्या खिशात ठेवू शकता, वॉलेटमध्ये ठेवू शकता, लॅपटॉप बॅगमध्ये ठेवू शकता, पुस्तकावर तुम्ही ड्रॉ करू शकता. तुम्ही कुठलं पुस्तक वाचत असाल, वह्या असतील तुमच्याकडे, ठीक आहे. त्याच्यानंतर ड्रॉ कसे करायचे? ड्रॉ हे बघा, पुन्हा एकदा दाखवते, परत एकदा शेअर करते मी ड्रॉ कसे करायचे. स्क्रीन दिसतोय सगळ्यांना? दिसेल, एक मिनिट थांबा. हा, स्क्रीन दिसतोय आणि माझा कर्सर दिसतोय, स्क्रीनवरचा कर्सर. आता हा कर्सर बघा, उजव्या बाजूनी चालू केलाय मी, ए लिहिलाय, उलटा ए, आणि मग त्याला असं नागबोडी वळणं दिली आहेत. आणि मग तिसऱ्या वळणाला जेव्हा वरती जाईल तेव्हा त्याला आत आत त्याला दाबून टाकलंय. ओके, जशी नक्षी आपण मोराची नक्षी काढतो त्याप्रमाणे. लक्षात आलंय सगळ्यांना? हे बघा, उजव्या बाजूनी, आपल्या उजव्या बाजूनी डाव्या बाजूला चालू करायचंय, सुरुवात करायची उजव्या बाजूनी डाव्या बाजूला. सो पहिलं टोक कुठलंय, उजवं टोक कुठलंय, हे टोक आहे. मग या टोकापासून सुरुवात करा आणि असे असे पेन कुठेही मध्ये न थांबवता कम्प्लीट करा. याच्यामध्ये मध्ये पेन उचलायचा नाहीये. लक्षात घ्या, सिम्बल ड्रॉ करताना पेन मध्ये उचलू नका किंवा हात मध्ये उचलू नका. ओके. सोपं सिम्बल आहे, खूप काही अवघड नाहीये. आलंय लक्षात सगळ्यांच्या? ऑल गुड. कोण कोण वापरणार आहे हे सिम्बल रोज? कोणाला पॉझिटिव्ह वाटतंय हे सिम्बल शिकून? कोणाला वाटतंय की उपयोग होईल याचा मला? त्यांनी मेसेज करा मी. ज्या ज्या लोकांना हे सिम्बल वापरण्याची इच्छा होतीये, पॉझिटिव्ह वाटतंय, असं वाटतं की हे सिम्बल वापरून माझे त्रास कमी होतील, त्या लोकांनी मेसेज करा मी. अरे वा, खूप सारे मी आलेत. व्हेरी गुड, खूप छान, खूप छान, थँक्यू. सो आता आपण पुढे जाऊयात. आता आपण मनी रेकी आपल्यामध्ये धारण कशी होते आणि ती यूज कशी करायची हे बघूयात. ओके. हे बघा, लक्षात घ्या, आपण 7 चक्र शिकलोय. त्याच्यामध्ये आपण हे बघितलंय की वरची जी 3 चक्र असतात, थ्रोट चक्र, थर्ड आय चक्र आणि क्राऊन चक्र, ही जी 3 चक्र असतात ही आपल्याला स्पिरिच्युअल कनेक्टिव्हिटीसाठी महत्वाची असतात. ओके. सो जेव्हा, आवाज येतोय? सो जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला आमंत्रण करतो, एखाद्या ऊर्जेला, ठीक आहे, एंजेलिक ऊर्जा असतील, रेकी ऊर्जा असतील, अजून कुठल्या देवतांच्या ऊर्जांना आपण जेव्हा आवाहन करतो, तेव्हा आपल्या क्राऊन चक्रामध्ये त्या ऊर्जा येऊन थांबतात. ठीक आहे. सो आपल्याला इमॅजिन करायचंय की वरतून आकाशातून एक ऊर्जा, एक लाईट, मग तो व्हाईट लाईट किंवा येलो लाईट, कुठलाही लाईट तुम्ही इमॅजिन करा. मनी रेकीमध्ये आपण व्हाईट आणि येलो हे दोन प्रकारचे लाईट इमॅजिन करतो. सो आकाशातून ती ऊर्जा येते आणि तुमच्या ह्या क्राऊन चक्रामध्ये ती जातीये.
या क्राऊन चक्रामधून ती पुढे येऊन तुमच्या थर्ड आय चक्रामध्ये येते आणि खाली येऊन तुमच्या थ्रोट चक्रामध्ये येते. आता थ्रोट चक्रामधून ती सगळ्या नाड्यांच्या मार्फत, ठीक आहे, तुमच्या हातांमधून, तुमच्या इथे पामचक्र असतात, दोन्ही हातामध्ये इथे पामचक्र असतात. ओके, म्हणून आपण इथे गोल मेहंदी काढायचो. पूर्वीचे लोक इथे गोल मेहंदी काढायचे, कारण का इथे पामचक्र असत. तो ह्या पामचक्रामधून ही ऊर्जा आपण पाहिजे तिथे सोडू शकतो, किंवा आपल्याला पाहिजे तिथे ही ऊर्जा आपण पाठवू शकतो. ठीक आहे, कारण का ही ऊर्जा आपण चॅनलाइज करतो. चॅनलाइज म्हणजे धारण करणं. लक्षात येत आहे? आपण एका नळासारखी काम करतो. जसं बघा, नळ असतो, आपल्या घरात नळ आहे, वरती टाकी आहे. इमॅजिन करा, टाकी, तुमची पाण्याची टाकी म्हणजे युनिव्हर्स आहे, युनिव्हर्सल एनर्जी आहे. ओके, आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही नळ चालू करता, तर जसं नळामधून, पाईपलाईन मधून ते पाणी येतं, त्याचप्रमाणे आपण नेहमी कनेक्टेड असतो त्या एनर्जीला. पण जेव्हा आपल्याला नळ चालू करायचा आहे, आपल्याला ऊर्जा वापरायची आहे, त्यावेळेला आपण स्पेसिफिक प्रार्थना करावी लागते, कारण का आपल्याला तो फ्लो चालू करायचा आहे, कनेक्टिव्हिटी डेव्हलप करायची. आणि मग आपल्या हातातून आपण एक नळ बनतो आणि आपल्या हातातून ती ऊर्जा बाहेर पडायला लागते. ओके, सो आता आपण सगळेजण आपल्या हातामध्ये ही ऊर्जा आल्यावर काय फील होतं हे अनुभवणार आहोत. ठीक आहे, तर प्रत्येकाने आता छान बसा, रिलॅक्स मध्ये मांडी घाला किंवा खुर्चीत बसा, दोन्ही हात जोडा. ओके, डोळे मिटा. आपण आता रेकीला आवाहन करूया. शांत व्हा. ह्या सगळ्या गोष्टी करताना तुमचं मन शांत असणं गरजेचं आहे. ओके, डीप ब्रीथ इन, स्लोली ब्रीथ आउट. डीप ब्रीथ इन, स्लोली ब्रीथ आउट. लक्ष केंद्रित करा पूर्ण तुमच्या मनावर, तुमच्या श्वासांवर. ओके, आता पहिल्यांदा आपण आभार मानायचे. ठीक आहे, मी स्वतःची आभारी आहे. मी, माझं शरीर, माझं मन, सात चक्र आणि आभा मंडल यांचे आभारी आहे. प्रत्येक शब्दाला फील करा, मनापासून तो शब्द तुम्ही परत रिपीट करा. मी माझे आई वडील, माझे गुरुजन आणि समस्त ईश्वरीय शक्तींचे आभारी आहे. मी श्री गजानन, श्री विष्णू आणि लक्ष्मी आणि श्री कुबेर देवता यांचे आभारी आहे. हे दिव्य रेखी ऊर्जांनो माझ्या सहस्त्रार चक्रावर येऊन स्थापित व्हा. इमॅजिन करा, आकाशातून एका ऊर्जेचा स्रोत तुमच्या सहस्त्रार चक्रावर, तुमच्या क्राऊन चक्रावर येऊन थांबलेला आहे. तुमच्या मस्तकावरती तुम्हाला काहीतरी जाणवायला लागेल. एनिथिंग, थोडेस जड, थोड्याशा मुंग्या. हे दिव्य रेखी ऊर्जांनो माझ्या पाम चक्रामध्ये येऊन स्थापन व्हा. आता दोन्ही हात आपल्याला चोळायचे आहेत, रब करायचे आहेत एकमेकांवर. आपले हात रब करा. ठीक आहे, साधारण 20-25 वेळेला हात रब केल्यानंतर डोळे मिटलेले राहू देत. आपले हात एकमेकांपासून 1 सेंटीमीटरवर, अगदी कमी, छोटासा थोडा अंतर घ्या हातामध्ये, दोन हातामध्ये अंतर घ्या. 1 सेंटीमीटर, 1 ते 2 सेंटीमीटर, जास्त अंतर नकोय. हे दिव्य रेखी ऊर्जांनो माझ्या हातातून प्रवाहित व्हा. त्यांना सांगा, हे दिव्य रेखी ऊर्जांनो माझ्या हातातून प्रवाहित व्हा. आता तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या दोन्ही तळव्यांवर ठेवा, तुमच्या हातांवर ठेवा. तुम्हाला काय फील होत आहे? आता तुमचे दोन्ही हात
थोडेसे लांब करायचा प्रयत्न करा, थोडेसे लांब करायचा प्रयत्न करा आणि परत थोडेसे जवळ आणायचा प्रयत्न करा. थोडेसे लांब करायचा प्रयत्न करा आणि थोडेसे जवळ आणायचा प्रयत्न. तुम्हाला तुमच्या हातांमध्ये काहीतरी वेगळं जाणीव होईल. काही जणांना मॅग्नेटिक काहीतरी जाणवेल, चुंबकीय. काही जणांना थंड थंड जाणवेल, गरम जाणवेल काही जणांना. मुंग्या येतील काही जणांच्या हातांना. ठीक आहे. अतिशय सावकाश करा, घाई गडबड करू नका. दोन्ही हातांमध्ये काहीतरी आहे असं फील येईल. तर तुमचे हात काही अंतरावर ठेवून स्थिर करा. दोन्ही हात स्थिर करा. थोडं अंतर दोन्ही हातांमध्ये घेऊन दोन्ही हात स्थिर करा आणि डोळे मिटलेले राहू देत. आणि तुमच्या डोळ्याच्या समोर तुम्हाला प्रॉस्पेरिटीचं सिम्बॉल आणा. ओके, तुमच्या डोळ्याच्या समोर प्रॉस्पेरिटीचं सिम्बॉल आणा. मनातल्या मनात 3दा नाव घ्या, प्रॉस्पेरिटी, प्रॉस्पेरिटी, प्रॉस्पेरिटी. तुम्हाला काहीतरी वेगळं जाणवेल. तुम्हाला जे जाणीव होती त्या जाणीवांकडे लक्ष द्या. आता पुन्हा हात थोडा पुढे मागे करायचा प्रयत्न करा. आता तुम्हाला हात पुढे मागे करताना अजून घट्टपणा किंवा अजून जे फिलिंग होतं ते थोडं स्ट्रॉंग झालेलं जाणवेल. ओके, आता आपण युनिव्हर्सला थँक्यू म्हणूयात. हे दिव्य रेखी ऊर्जा आणून खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आता हे दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर लावायचे, दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर ठेवायचे. या हातांमधली जी ऊर्जा आहे ही आपण पुन्हा स्वतःला घेणार आहोत, आपल्या डोळ्यांना घेणार आहोत आणि अतिशय सावकाश डोळे उघडायचे आहेत. ओके. आता कोणाला काय अनुभव आला, मला थोडेसे 1-2 लोकांचे अनुभव ऐकायचे आहेत किंवा कोणाला काहीच फील नाही झालं असं कोणी असेल की मला काहीच फील नाही झालं असं कोणी असेल तर त्यांनी मला चॅट बॉक्समध्ये मेसेज करा. कोणी बोलू इच्छिता का? हँड रेज करा. काय फील आला तुम्हाला? प्रीती मॅडम बोला. तुम्हाला अनम्यूट करा. मॅम असं एनर्जेटिक बॉल काहीतरी हातात जाणवल्यासारखं वाटलं. ओके, बरोबर. व्यवस्थित. हां, म्हणजे तुम्हाला जाणवला तो बॉल. आणि ज्यावेळेला आपण सिम्बॉलला इमॅजिन केलं, डोळे मिटून सिम्बॉलला आपल्या डोळ्यापुढे इमॅजिन केलं, तर त्याच्यानंतर काही फरक वाटला? एकदम असं स्ट्रॉंग झाल्यासारखं वाटलं, जवळ येत नव्हतं अजिबात असं बरोबर. वाटलं. येस, येस. ती त्या ती त्या सिम्बॉलची ताकद असते. जसं मी म्हणलं, की ते सिम्बॉलला स्वतःची एनर्जी आहे, स्वतःची त्याची व्हायब्रेशन्स आहेत. जेव्हा आपण ते सिम्बॉल इमॅजिन करतो, आपल्या हातातली ताकद लगेच बदलते, व्हायब्रेशन्स लगेच बदलते. ओके. सो हा एक हां, छोटासा असं इट्स नॉट बरोबर. जात अजिबात. गुड. सो ह्याला आपण एनर्जी बॉल म्हणतो. ह्याचा उपयोग कसा करायचा? आपण लेव्हल 2 मध्ये सगळे सिम्बल्स त्याच्यात टाकून त्याला स्पेसिफिक अफर्मेशन देऊन आपल्या घरच्यांसाठी, आपल्या स्वतःसाठी आपण तो एनर्जी बॉल सोडू शकतो. त्याचा एक प्रोसिजर वेगळी, पण ती अट्युनमेंट केल्यानंतर आपल्याला करता येते. ओके. चलो, ओके. थँक प्रीती मॅडम. अर्चना मॅडम बोलून घ्या. अनम्यूट करा. हॅलो, बोला. हात जड झालेले मॅम. हातातून ओके. मुंग्या मुंग्या आहेत असे व्हायब्रेशन्स जाणवत होते. ओके. आणि सिंबल टाकल्यानंतर येत नव्हता, हात असं जड जाणवत होतं. ओके. म्हणजे तुम्हाला वेगळं. जाणवली ती एनर्जी चांगली. हो 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 येस. हो व्हेरी जाणवत. गुड. खूप छान.
गुड. ओके. आता जे ऑलरेडी रेकी साधक होते, ज्यांनी ऑलरेडी रेकी शिकली आहे कुठल्या गुरूंकडून आणि ज्यांची अट्युनमेंट एकदा झालेली आहे, अशा लोकांना खूप लगेच ही एनर्जी जाणवते. पण असे काही लोक असतात जे कधी मेडिटेट आतापर्यंत केलेलं नसतं, खूपच नवीन असतात या मार्गावरती. तर अशा लोकांना ती ऊर्जा एवढी पटकन नाही जाणवत. ठीक आहे, थोडी हळूहळू त्याच्यातले फिलिंग्स आपल्याला जाणवायला लागतात. दोन्ही हात जड झाले होते, हातात काहीतरी आहे असं वाटत होतं. दक्षा मॅडमना काही फील नाही झालं. ओके, नो प्रॉब्लेम, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. सो ही प्रोसेस आहे जी आपण मनी रेकीच्या सुरुवातीला करतो. या प्रार्थनेने आपण मनी रेकीमध्ये स्वतःमध्ये, स्वतःच्या बॉडीमध्ये ती एनर्जी ऍक्टिव्हेट करत असतो. ठीक आहे. आता शक्तिपाताची कन्सेप्ट काय मी समजावून सांगते. शक्तिपात म्हणजे काय लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला आपल्या महाराष्ट्राचे जे सीएम आहेत, ठीक आहे, त्या सीएम कडे काहीतरी काम, त्यांच्याशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. आता डिरेक्टली तुम्ही सीएम ला कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला खूप वेळ लागणार, बरोबर. प्रत्येक प्रोसेस तुम्हाला फॉलो करावी लागणार. त्यांना त्यांच्यापर्यंत भेटण्यासाठी तुम्हाला 1 महिन्याची आधी त्याच्या आधीची प्रोसेस पूर्ण करावी लागणार. ओके. पण हेच जर तुमची ओळख असेल कोणाशी, कुठल्या एखाद्या वरिष्ठ व्यक्तीशी तुमची ओळख असेल आणि तुम्ही त्या वरिष्ठ व्यक्तीच्या थ्रू सीएम ला जाऊन डिरेक्टली भेटू शकता, बरोबर. होतं असं, कुठल्याही मोठ्या व्यक्तीकडे जायचं असेल तर आपण कोणाची तरी ओळख घेऊन जातो. त्याचप्रमाणे जी व्यक्ती, फॉर एक्झाम्पल आता मी किंवा माझे जे गुरु होते, ते वर्षानुवर्षाच्या प्रॅक्टिसनी त्यांच्या स्वतःमध्ये ती रेकी इतकी विलीन झालेली आहे की ते फक्त नजरेने सुद्धा रेकी करू शकतात, बरोबर. सो जेव्हा आपण सुरुवातीच्या काळात अशा एखाद्या व्यक्तीकडून त्या ऊर्जेची कनेक्टिव्हिटी साधून घेतो, म्हणजे मी माझ्या स्टुडंटसाठी युनिव्हर्सला प्रार्थना करते, रेकीला प्रार्थना करते की हे माझे स्टुडंट्स आहेत आणि या स्टुडंट्सना तुम्ही कनेक्ट व्हा. ओके. आणि मी माझ्या साईडनी तुमची कनेक्टिव्हिटी करून देते, त्याला शक्तिपात म्हणतात. तुमच्या 7 चक्रांमध्ये, ऑरामध्ये ही एनर्जी भरली जाते. ती प्रोसेसला शक्तिपात किंवा अट्युनमेंट अशी प्रोसेस म्हणतात. ओके. सो प्रत्येक रेकीच्या क्लासमध्ये जे सिम्बॉल्स असतात, हे सिम्बॉल्स तुमच्या 7 चक्रामध्ये, तुमच्या ऑरामध्ये टाकण्याचं काम जेव्हा अट्युनमेंटची प्रोसेस असते तेव्हा ऍज अ गुरु, ऍज अ गाईड आम्ही ते तुमच्या 7 चक्रांमध्ये सगळे सिम्बल्स टाकून त्याला स्टेबिलाईज करत असतो. याला अट्युनमेंटची प्रोसेस म्हणतात. कारण का जर तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस करत राहिलात तर कदाचित 1 महिना, 2 महिने, 3 महिने लागतील कनेक्टिव्हिटी चांगली एक्स्टॅब्लिश होण्यासाठी. पण जेव्हा अट्युनमेंट होते तेव्हा एका झटक्यात तुमची छान कनेक्टिव्हिटी, 100% कनेक्टिव्हिटी तुमची एक्स्टॅब्लिश होत असते. ओके. आणि प्लस सगळे सिम्बल्स ऍक्टिव्हेट होतात. आता पुढचे जे 6 सिम्बल्स आहेत, जे लेव्हल 2 चे जे 6 सिम्बल्स आहेत, ते 6 सिम्बल्स आपल्याला विदाऊट अट्युनमेंट वापरता येत नाहीत, म्हणून मी या क्लासमध्ये ते सांगत नाही. आत्ताच विदाऊट अट्युनमेंट तुम्ही कुठलं सिम्बल वापरू शकता तर प्रॉस्पेरिटी, म्हणून ते मी तुम्हाला इथे शिकवून दिलेलं आहे. ओके. तो हे सिम्बल तुम्ही आजपासून वापरा. पुढच्या लेवलचे सिम्बल्स अट्युनमेंट शिवाय वापरता येत नाहीत. ओके. चल, आता पुढे जाऊयात. आता पुढच्या क्लासची थोडी माहिती घेऊयात. आहेत का रेडी सगळे क्लासची, पुढच्या क्लासची माहिती घ्यायला? कोणाकोणाला इंटरेस्ट आहे की मला लेव्हल 2 करायची इच्छा आहे? असे किती लोक आहेत आपल्या क्लासमध्ये सांगा बरं. ओके. चलो, आता आपण पुढे जाऊयात. अजून एक आर्थिक लाभासाठी काही उपाय मी सांगणार आहे, जो आता हा एवढा आपला होऊन जाऊ दे, क्लासची पुढच्या क्लासची माहिती होऊन जाऊ दे, मग मी तुम्हाला तो सांगेन. ओके. सो आता मनी रेकी लेवल 2 क्लासची माहिती आहे. प्रत्येकाने नीट लक्ष देऊन ऐका, कारण का परत मला पर्सनल वरती लोकांचे मेसेज येतात आणि ट्रस्ट मी, खूप लोकांचा मेसेज आल्यावर मला रिप्लाय करायला वेळ लागतो. सो आपल्याला डिफरंट टाइप्स ऑफ सिम्बल्स, आपल्याकडे 6 सिम्बल्स मिळतात. अजून शक्तिपात होतो त्या सिम्बल्सचा. त्याच्यानंतर मनी रेकी तुमच्या स्वतःसाठी कशी वर्क करायची, मनी रेकी दुसऱ्यांसाठी म्हणजे आपल्या घरच्यांसाठी, किंवा तुम्ही मनी रेकी वापरून दुसऱ्यांना हिलिंग सुद्धा देऊ शकता. सो त्याच्यातून तुम्ही पैसे सुद्धा कमवू शकता. सो मनी रेकी दुसऱ्यांना कशी द्यायची, हाऊ टू मेक मनी रेकी विश बॉक्स. विश बॉक्स कसं तयार करायचं, म्हणजे एक असं मॅग्नेटिक बॉक्स, असं जादुई बॉक्स
की ज्याच्यामध्ये आपण विश शीट म्हणजे पत्र लिहायचं आणि ते पत्र युनिव्हर्स पर्यंत लवकरात लवकर त्याच्यातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण वापरायचं. ओके. सो मनी मॅग्नेट कसं तयार करायचं? एखादी अशी वस्तू आपल्या घरातली की जी वस्तू पैशाला अट्रॅक्ट करेल अशा एनर्जीज त्या वस्तूला कशा द्यायच्या? एखाद्या निर्जीव वस्तूला. ठीक आहे. बिहेवियर्स अँड ऍक्टिव्हिटी आणि एनर्जी फ्लो हे सगळ्यात महत्वाचं आहे. हा जो 6वा पॉइंट आहे ना, की आपल्या लाईफमध्ये ठीक आहे मनी रेकी आपण शिकलो, अट्युनमेंट घेतली, मेडिटेशन केलं, मनी बॉक्स बनवला, सगळं झालं. पण आपल्या लाईफमध्ये आपल्याला काय बिहेवियर, आपल्या लाईफस्टाईलमध्ये काय चेंजेस करायचे आहेत? आता कधी कधी असे खूप असे निगेटिव्ह लाईफस्टाईल्स असतात लोकांच्या की ज्याच्यामुळे पैसा अडकत असतो, पैसा येत नसतो. बघा एक सोप्पा एक जस्ट उदाहरण सांगते. सगळ्या बायकाच आहेत ऑलमोस्ट आज क्लासमध्ये, सगळ्या फिमेल्स आहेत. किती जणांच्या घरात ठीक आहे भाजी निवडताना, भाजी चिरताना, भाजी विकत आणताना हा विषय होतो, भाज्या खूप महाग झाल्यात बाई, 80 रुपये किलो, 60 रुपये किलो, आमच्या वेळेला असं नव्हतं. हे वाक्य कोणाकोणाच्या घरात आता बोललं जातं, भाज्या खूप महाग झाल्यात, भाज्या खूप महाग झाल्यात. हे एक छोटीशी एक लाईफस्टाईल चेंज आहे की आपल्याला असं करायचं नाहीये. एकच मिनिटात थांबाल. आय एम सो सॉरी. माझ्या लेकीच्या व्हॅनवाल्या काकांचा फोन होता, तर त्यांचा फोन मी कधीच मिस नाही करत. लहान मुलं शाळेतून घरी येताना काही होऊ शकतं. सो ओके. सो पुढे जाऊयात. सो आपल्या लाईफमध्ये असं कितीदा होतं की आपण एखादी गोष्ट खरेदी करताना खरेदी तर करतो, खायची तर असते. आता भाजी पोळी रोजचं जेवण आपल्याला खायचं तर आहे, पण मग त्याला ही एनर्जी कशाला द्यायची की खूप महाग झालीये, खूप महाग झालीये? युनिव्हर्सला काय सांगताय तुम्ही की तुमच्याकडे तेवढे पैसे नाहीयेत? बरोबर. सो प्लीज डोंट डू दिस. सो असे काही बिहेवियरल चेंजेस, लाईफस्टाईल चेंजेस, काही ऍक्टिव्हिटीज, काही करण्यासारखे उपाय की जे तुमच्या एनर्जी फ्लोला पॉझिटिव्ह बनवेल टुवर्ड्स रिचनेस. तुमच्याकडे जास्तीत जास्त पैसा येण्यासाठी, समृद्धी येण्यासाठी असे काही लाईफस्टाईल चेंजेस आपण इथे सांगतो. ओके. काही रेमेडीज आहेत, काही पॉवरफुल रेमेडीज आहेत जे तुम्ही स्वतः करू शकता. तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगू शकता. तुम्ही जर क्लायंट्स घेणार असाल, ठीक आहे, लेव्हल 2 शिकून तुम्ही क्लायंट्स घेऊ शकता. तुम्ही क्लायंट्स घेणार असाल तुम्ही क्लायंट्सना सांगू शकता. ओके. खूप एक सुंदर मेडिटेशन टेक्निक आपण ह्याच्यात देतो. पहिलं म्हणजे 7 चक्र तर आपण शिकवतोच. 7 चक्राला चार्ज कसं करायचं, हील कसं करायचं हे आपण शिकवतोच. पण क्लासच्या शेवटी आपण एक 24 मिनिटांचं जे मी माझ्या पर्सनली मी तयार केलेलं एक मेडिटेशन आहे आणि गेले वर्ष दीड वर्ष जेव्हापासून मी बॅचेस चालू केल्या आहेत मी प्रत्येकाला ते मेडिटेशन देते आणि डेफिनेटली ते मेडिटेशन केल्यानंतर लोकांमध्ये जो पॉझिटिव्ह चेंज होतो तो मला प्रत्येक जण सांगतो. ओके. सो पीडीएफ नोट्स मिळणार आहेत आपल्या लेवल 1 लेवल 2 च्या दोन्ही ह्याच्या नोट्स आपण लेवल 2 मध्येच देतो. सो पीडीएफ नोट्स मिळणार आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचे 7 चक्र वगैरे ह्याची सुद्धा माहिती त्याच्यात असणार आहे. सर्टिफिकेट मिळणार आहे, तुम्ही सर्टिफाईड प्रॅक्टिशनर होणार आहात मनी रेकीचे. आणि रेकॉर्डिंग्स मिळणार आहेत. ठीक आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग्स मिळणार आहेत रोजचे रोज. म्हणजे तुमचा क्लास मिस झाला तरी तुम्हाला तो क्लास पुन्हा बघता येतो. आणि अजून एक बोनस म्हणजे तुमचे जेही काही पुढे मनी रेकीचे क्लास होणार आहेत, म्हणजे आता तुम्ही नवीन आहात बरोबर, पण आपले जे सगळे जुने स्टुडंट्स आहेत ते सुद्धा लेवल 2 लेवल 3 चे क्लास पुढे करत राहतात. त्यांना फ्री ऍक्सेस आहे, परत तुम्हाला पैसे भरायचे नाहीत. ओके. सो तुम्ही प्रत्येक क्लासला तुम्हाला ऍक्सेस मिळणार आहे. सो 5 दिवसांचा क्लास आहे, फक्त 5 दिवसांची कमिटमेंट तुमच्याकडून मला हवी आहे. 5 दिवसांच्या आपल्या कार्यशाळेमध्ये आपल्याला काय काय म्हणजे गोल काय आहे, या 5 दिवसांमध्ये आपल्या लाईफमध्ये आपल्याला काय चेंजेस हवेत? तर आपला गोल असा राहणार आहे की पहिलं म्हणजे आपलं मेंटल स्टॅबिलिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर क्लॅरिटी ऑफ थॉट्स, आपले विचार आहेत ना त्यांना क्लॅरिटी मिळणं, आपल्याला इंट्युशन पॉवर वाढवणं, हा आपला गोल राहणार आहे. त्याच्यानंतर आपल्यामधला कॉन्फिडन्स वाढवणं की आपणही पैसे कमवू शकतो, आपल्या लाईफमध्येही समृद्धी श्रीमंती येऊ शकते, हा आत्मविश्वास वाढणार आहे तुमचा.
त्याच्यानंतर ऑब्व्हियसली ग्रोथ तुमचा फिजिकली आणि मटेरियलिस्टिक म्हणजे पैशामध्ये ग्रोथ तर जाणवेलच, पण तुमच्या रिलेशनशिप्समध्ये तुमच्या घरच्यांच्या वागणुकीमध्ये सुद्धा तुम्हाला ती ग्रोथ जाणवेल, डिफरन्स जाणवेल. ठीक आहे. आर्थिक उन्नती होणार आहे, रिलेशनशिप सुधारणार आहेत. ठीक आहे. आणि आपल्या वर्कशॉपची फी, आपल्या क्लासची फी फक्त 1500 रुपये आहे. 5 दिवसांची फी आहे 1500 रुपये. ह्या 1500 रुपयामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट, व्हिडिओ रेकॉर्डिंग्स आणि लाईफ टाईम ऍक्सेस म्हणजे जोवर आपले क्लासेस चालू आहेत, मनी क्लासेस जोवर आपले चालू राहणार आहेत, तोवर प्रत्येक क्लासला तुम्ही जॉईन होऊ शकता. ओके. सो हे सगळं माझ्या साईडनी मी तुम्हाला देणार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त एक दिवस म्हणजे 5 दिवसांच्या व्यतिरिक्त आपल्याला एक दिवस सकाळी 5:30 किंवा 6 वाजता आपण अट्युनमेंटसाठी, शक्तिपातासाठी आपण तुम्हाला उठवणार आहोत. शक्तिपाताची प्रोसेस साधारण 20 मिनिटं किंवा 30 मिनिटाची असते. किती लोक आहेत त्याच्यावर अवलंबून आहे. साधारण 30 मिनिटाची प्रोसेस असते. सो कधी 5 वाजता, कधी 5:30 वाजता, कधी 6 वाजता, मी ज्या वेळेला सगळे लोक असतील अवेलेबल त्या वेळेला मी ठेवते. तो या 5 दिवसांच्या व्यतिरिक्त आपण 6व्या दिवशी भेटतो. ओके. सो हे सगळे डिटेल्स मी पुन्हा एकदा आपल्या क्लासच्या ग्रुपवरती पाठवेल. ठीक आहे. माझा जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावर तुम्ही गुगल पे करू शकता किंवा मी तुम्हाला QR कोड पाठवेन, त्या QR कोडवरती स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकता. ओके. सो खूप खूप थँक्यू. म्हणजे आतापर्यंतचं तुम्ही क्लास जो काही मी शिकवलं आणि तुम्ही ऐकून घेतलं, कारण का टीचरपेक्षाही जास्त स्टुडंट्स महत्वाचे असतात, की जे स्टुडंट्स ऐकून घेतात आणि ज्यांची इंटरेस्ट बघून टीचर शिकवणाऱ्याला शिकवायची इच्छा होते. सो तुम्हा सगळ्यांचं खूप खूप थँक्यू की तुम्ही क्लास एवढा पॉझिटिव्हली आणि एनर्जेटिकली घेतला की मला शिकवायची इच्छा तेवढी होत होती. ओके. सो आता आपण जाऊयात. आता तुम्हाला आधी सांगा, ह्याच्यामध्ये काही क्वेश्चन असतील तर मला प्लीज क्वेश्चन्स विचारा. मॅडम, पहिल्या दिवशी काय झालं ते सांगण्यासाठी तुम्हाला सांगायची गरज नाहीये. मी तर 5 मिनिटात सांगू शकत नाही. अख्खा 1 तासाचा क्लास आहे, ज्याची लिंक मी पाठवली आहे, तर तो प्लीज क्लास बघाल तो. माझ्याबद्दल सांगू. ओके. मी गेले 2017 पासून मी ऑकल्ट हिलिंग या फील्डमध्ये आहे. ऑकल्ट हिलिंग म्हणजे काय, तर ही सगळी गूढ शास्त्र आपण ज्याला म्हणतो. ठीक आहे. म्हणजे ज्योतिष्य, न्यूमरोलॉजी, क्रिस्टल्स, प्राणिक हिलिंग, तो मी 2017 पासून सुरुवात केली होती. प्राणिक हिलिंग मी शिकलेली आहे. रेकी, उसुई रेकीचे मी ग्रँड मास्टर झालेली आहे. मनी रेकी शिकले, मनी रेकीची ग्रँड मास्टर झालेली आहे. 2022 मध्ये मी न्यूमरोलॉजी शिकले. न्यूमरोलॉजीमध्ये बरेच ऍडव्हान्स कोर्सेस केले. मोबाईल न्यूमरोलॉजी, वास्तू न्यूमरोलॉजी, अशा बऱ्याच गोष्टी मी केल्या. सो 2022 मध्ये जेव्हा ऍक्च्युली कोविड होता, तर कोविडमध्ये लोक खूप निगेटिव्ह झाली होती. लोकांचे खूप पैशाचे नुकसान झाले होते, बिझनेस ठप्प पडले होते, जॉब गेले होते. सो तेव्हा मनात विचार आला, जर माझ्याकडे एखादी गोष्ट आहे जी फायदा करून देऊ शकते. सो तेव्हापासून मी ह्या क्षेत्रामध्ये काय म्हणतो ना, ऍक्टिव्हली काम करायला सुरुवात केली. ओके. सो न्यूमरोलॉजीचे कन्सल्टेशन घेणं, रेकी हिलिंग करून देणं, त्याच्यानंतर ब्लॅक मॅजिक रिमूव्हल सारख्या गोष्टी करणं, या सगळ्या गोष्टी आपण करतो. एंजेलिक हिलिंग करून देतो. तर या सगळ्या गोष्टी आपण 1-on-1 करतो. क्लासेसमध्ये माझा जास्त इंटरेस्ट असतो, कारण का क्लासेसची फी कमी ठेवून आपण लोकांना जास्त शिकवू शकतो. 1-on-1 कन्सल्टेशनमध्ये फी पण वाढते आणि फक्त एकाच व्यक्तीसाठी ते कन्सल्टेशन असतं. त्याच्यामुळे माझा जास्त फोकस असतो की क्लासमधून लोकांना नॉलेज देणं, कारण का नॉलेज एकदा आलं व्यक्तीकडे तर लाईफमध्ये कधीच त्याला प्रॉब्लेम येऊ शकत नाही. बरोबर. तुमच्याकडे जर तुम्ही एक फक्त हे बाकीचं सोडा, तुम्ही लेव्हल 2 जरी केली नाहीत काही प्रॉब्लेम नाही, पण लेव्हल 1 मध्ये 3 दिवसामध्ये मी तुम्हाला 3 तासात जे काही नॉलेज दिलेलं आहे, तुम्हाला मी जे सांगितलेलं आहे, तुम्ही ते प्रत्येक क्लास 2-2दा बघा. तुम्हाला कनेक्टिव्हिटी जाणवेल. तुमच्या लाईफमध्ये फक्त त्या 3 दिवसाचं नॉलेज तुम्ही वापरलं ना, तरी लाईफमध्ये नक्की प्रगती होईल, नक्की चेंज होईल. लक्षात येतंय? सो माझं पहिलं पॅशन हे होतं की मला दुसऱ्यांना मदत करायची होती. सो तिथून आपण सुरुवात केली.
आणि मग नंतर म्हणजे जेव्हा पहिल्या वर्षी फी होती क्लासची फक्त 999 फी होती आपल्या या क्लासची, ज्याच्यामध्ये लेव्हल 1 आणि लेव्हल 2 मी दोन्ही देत होते. मग 1 वर्षानंतर मी ती थोडीशी फी वाढवून 1500 केली. या 2025 मध्ये ती फी मी 1500 केली. 2024 मध्ये ती 999 होती. म्हणजे जुने सगळे लोक फक्त 1000 रुपयात शिकलेले आहेत. सो ह्या गोष्टी आणि जुने स्टुडंट्स अजूनही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, म्हणजे त्यांना नक्की काहीतरी फायदा झालेला आहे. बरोबर. सो माझ्याबद्दल तरी मी एवढंच सांगू शकते. ऍक्च्युली मी क्लासमध्ये कधी माझ्याबद्दल सांगत नाही, कारण का लोकांना इंटरेस्ट नसतो समोरच्याचा ऐकून घ्यायला. क्लासची डेट काय आहे? ओके, आता क्लासची डेट मी तुम्हाला सांगते. शनिवारी शनिवारी आय गेस काय तारीख आहे? या शनिवारी म्हणजे परवा दिवशी 27 तारखेला आपण क्लास सुरू करणार आहोत. ओके, 27 तारखेला पहिला क्लासमध्ये आपण सिम्बल सांगतो, सगळे सिम्बल शिकवतो. 28ला रविवार आहे. ठीक आहे, शनिवार रविवारी मी मुद्दामून का घेते, कारण का लोक थोडी फ्री असतात, सुट्ट्या असतात, त्यामुळे थोडंसं शांततेत क्लास 1 तास होऊ शकतो. सो रविवारी आपण सकाळी अट्युनमेंट घेणार आहोत आणि रविवारी मी तुम्हाला 7 चक्रांना हील कसं करायचं हे शिकवणार आहे. ठीक आहे. मग काय झालं, 29 आणि 30 तारखेला आहे नवमी, अष्टमी, नवमी आणि दसरा. ठीक आहे, माझ्या घरी स्वतःकडे होम असतो, मला मंदिरात जावं लागतं होमासाठी. तर 29-30 मी स्वतः बिझी आहे, मला क्लास नाही घेता येणार. आणि ऑब्व्हियसली तुमच्या इकडे काही ना काहीतरी असणार. सो 29-30 आणि दसऱ्याची 1 तारखेची आपण सुट्टी देणार आहोत. मग डिरेक्टली आपण पुढच्या फ्रायडे, सॅटर्डे, संडे भेटलो. म्हणजे या सॅटर्डे, संडेला जे मी शिकवीन ते प्रयत्न करा की तुम्ही क्लासमध्ये प्रॅक्टिस करायची घरी 3-4 दिवसात. आणि मग 3-4 दिवसाच्या सुट्टीनंतर आपण डायरेक्ट फ्रायडे, सॅटर्डे, संडे असं पुढच्या वीकेंडला भेटणार. ओके. ओके, सो हाच असणार आहे आपला शेड्यूल. आणि क्लासचं टायमिंग असणार आहे सकाळचं 11:30. 11:30 विल बी बेस्ट. कारण का सॅटर्डे संडे आहे. सॅटर्डे संडे मध्ये मोस्टली सगळे घरी असतात, म्हणून मी सॅटर्डे संडेच 11:30 11:30 असं टायमिंग ठेवलेलं आहे. ओके. लेवल 3 असते मॅडम, लेवल 3 असते, पण लेवल 3 हे बघा, लेवल 2 चा क्लास मी दर 1.5 महिन्यानी 1 ते 1.5 महिन्यानी होतो. ठीक आहे. लेवल 2 ची प्रॅक्टिस जेव्हा तुमची 2-3 महिने होते ना, त्याच्यानंतर तुम्ही लेवल 3 ला जाऊन ग्रँड मास्टर लेवल करू शकता. ग्रँड मास्टर लेवल म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही शिकवू शकता दुसऱ्याला. तुम्हाला तुमचे क्लासेस काढायचे असतील, तुमच्या फ्रेंड्सना, तुमच्या घरच्यांना तुम्हाला शिकवायचं असेल आणि तुम्हाला अट्युनमेंट देता येते. तुम्हाला मी अट्युनमेंट कशी द्यायची हे शिकवते लेवल 3 मध्ये. पण तो क्लास आपला वर्षातून एकदाच येतो. अजून गेले 6 महिन्यात अजून क्लास झालेला नाहीये. बरेच लोक विचारतात, आता दिवाळी नंतर कदाचित तो क्लास येईल. ठीक आहे. पण आता तुमच्या बॅचला लेवल 3 ची गरज नाहीये. तुम्ही आधी लेवल 2 ची प्रॅक्टिस करा. मॅडम, एनी अदर ऑप्शन क्लास? ऑप्शन क्लास म्हणजे वेळेसाठी, टायमिंगसाठी? सध्या तरी नाही मॅडम, कारण का संध्याकाळचा क्लास तेवढा घेता येत नाहीये मला. ओके, सो आपण ट्राय करूयात. हा आत्ताची बॅच तरी सकाळचीच राहणार आहे 11:30 वाजता. ओके, व्हिडिओ मिळणार आहेत तुम्हाला, तुम्ही व्हिडिओ बघून क्लास करू शकता. आणि मग एखाद दिवशीचा क्लास आपण आपल्या ग्रुपवरती डिस्कस करून, जेव्हा सगळे ऑनलाईन येऊ शकत असतील अशा वेळेला एक क्लास ठेवू की जर तुम्हाला पूर्ण क्लास नाही करता आला लाईव्ह, तर तुम्हाला एक क्लास तरी लाईव्ह करता येईल, ज्याच्यामध्ये तुम्ही क्वेश्चन विचारू शकाल, तुमच्या अडचणी, तुमचे जे काय क्वेरीज असतील तर त्या विचारू शकाल क्लासमध्ये. ओके. येस. सो आता आपण वळूयात आपल्या आजच्या रेमेडीकडे. ओके सर, मी प्रत्येक क्लासमध्ये ही टिप सांगत नाही, पण मला आता इच्छा झाली, कारण का आज गुरुवार होता. मी गुरुवारची माझी स्वामींची पूजा असते आणि आज नवरात्रीतला गुरुवार आहे. सो माझी छान पूजा आणि वाचन चाललेलं होतं, तर मला इच्छा झाली सकाळी की चला आपण या क्लासमध्ये काहीतरी रेमेडी सांगूयात. कारण का अदरवाईज मी फ्री क्लासमध्ये, तुम्ही आधीचे पण व्हिडिओज जर युट्यूबचे बघितले तर मी कधीच फ्री रेमेडी दिलेली नाहीये कशा. ओके, तर मी तुम्हाला 3 रेमेडीज सांगणार आहे. ओके, 3 रेमेडीज आहेत. पहिली म्हणजे साखरेची रेमेडी. ओके, आता आज आहे गुरुवार, तुम्ही उद्यापासून कराल, शुक्रवारपासून कराल, पुढे 7 दिवस करा.
किंवा 11 दिवस करा किंवा 21 दिवस करा तुमच्या मनाप्रमाणे. ठीक आहे. 7, 11 किंवा 21 दिवस करायचे. सकाळी उठल्यानंतर, ठीक आहे, सकाळी उठल्यानंतर आपण ब्रश करतो. ब्रश केल्यानंतर साखर किंवा पिठी साखर, साखर किंवा पिठी साखर आपल्या उजव्या हातात घ्यायची. ओके. आणि त्या उजव्या हाताला त्याला इंटेन्शन द्यायचं की माझ्या लाईफमध्ये भरपूर संधी, भरपूर पॉझिटिव्हिटी, आर्थिक लाभ, ठीक आहे, आर्थिक लाभ आणि प्रॉस्पेरिटी चालून येत आहे. ठीक आहे. मी माझ्या लाईफमध्ये इन्व्हाइट करते. इंग्लिशमध्ये बोलू शकता, मराठीत बोलू शकता. आय इन्व्हाइट अबंडन्स, प्रॉस्पेरिटी, गुड हेल्थ अँड वेल्थ इन माय लाईफ. हे तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकता किंवा त्याला मराठीत सांगू शकता की मी माझ्या घरात, माझ्या माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या लाईफमध्ये भरपूर पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता, समृद्धी, चांगलं आरोग्य या गोष्टींना मी आकर्षित करत आहे. ओके. तो सकाळी सकाळी उठल्या उठल्या म्हणजे अंघोळीच्या सुद्धा आधी आपल्याला हे हातात मीठ घ्यायचं, चोळायचं हातामध्ये. ओके. आणि धुवून टाकायचं पाण्याखाली. ओके. आता काय करायचं, धुताना, पाण्याखाली हात धुताना एक कुंडा घ्यायचा किंवा कुंड्यामध्ये पाणी घ्या आणि त्या कुंड्यामध्ये हात धुवा. जसं पूर्वीचे राजे रजवाडे बघा, आपण टीव्ही मध्ये बघतो की ते असं कुंडा असतो आणि कुंड्यामध्ये ते हात धुतात. तर त्या कुंड्यामध्ये हात धुवा आणि ते जे पाणी आहे ना, साखरेचं पाणी, ते तुमच्या कुंड्यांना टाका. ठीक आहे. कुंड्या घरात नसतील तर ते असंच गॅलरीमध्ये साईडला टाकून द्या. लक्षात येत आहे? साखर, साखर, सॉल्ट नाही मॅडम, साखर. गोड पाहिजे आपल्याला. मग तुम्ही साखर घ्या किंवा पिठी साखर घ्या. पिठी साखर हातात घ्यायची उजव्या हातात. त्याला इंटेन्शन द्यायचं की माझ्या लाईफमध्ये मी भरपूर समाधान, समृद्धी, जे काय तुम्हाला लाईफमध्ये अट्रॅक्ट करायचंय त्या अट्रॅक्शनसाठी तुम्हाला हे करायचंय. ओके. आणि ते धुवून टाकायचं पाणी. आणि ते पाणी टाकून नाही द्यायचं, ते पाणी आपल्या कुंड्यांमध्ये घालायचं. ओके. लक्षात येत आहे? पहिला पहिला रेमेडी. पुढची सांगू? पुढची रेमेडी सांगू? आपल्या लाईफ मधले जे फायनान्शियल स्ट्रगल्स आहेत ते काढायचे असतील तर काय करायचं, एक नाणं घ्यायचं हातामध्ये आणि एक लवंग घ्यायची. ठीक आहे. कुठलंही नाणं आपल्या हातात घ्यायचं आणि एक लवंग घ्यायची. ओके. आता ही रेमेडी तुम्ही कुठल्याही वेळेला करू शकता, वेळेचा काहीच हे नाहीये, पण करताना शुक्रवार पासून सुरुवात करायची, शुक्रवार पासून सुरुवात करायची. ओके. एक नाणं घ्यायचं, या नाण्यावरती एक लवंग ठेवायची. पूर्ण लवंग पाहिजे, तुटलेली नको. म्हणजे ते फूल असतं ना, लवंगाचं जे फूल असतं ते फूल व्यवस्थित पाहिजे, इंटॅक्ट. ती लवंग ठेवा. ओके. आणि आपल्या ऑरामधून अँटी क्लॉकवाईज, म्हणजे आता क्लॉकवाईज म्हणजे जसं घड्याळ फिरतं, सो अँटी क्लॉकवाईज आपल्या ऑरामधून 7 वेळेला फिरवायचं. इंटेन्शन द्यायचं की माझ्या ऑरामधले, माझ्या लाईफ मधले सगळे मनी ब्लॉक्स जे आहेत ते मनी ब्लॉक्स मी काढतीये. आर्थिक जे ब्लॉकेजेस आहेत, जे अडथळे आहेत ते मी काढतीये. 7 वेळेला फिरवायचं. ठीक आहे. ती जी लवंग आहे ना, ही खिडकीतून घराच्या बाहेर टाकायची, डस्टबिन मध्ये टाकायची नाही, खिडकीतून बाहेर टाकायची. ओके. लवंग. आणि जे नाणं आहे हे धुवायचं स्वच्छ आणि आपल्या वॉलेटमध्ये ठेवायचं. ठीक आहे. हे तुम्ही दर शुक्रवारी करू शकता, पौर्णिमा, अमावस्या असं दर 15-15 दिवसांनी करू शकता. ठीक आहे. एव्हरी फ्रायडेला करा और एव्हरी न्यू मून किंवा फुल मूनला करा. लतिका मॅडमचं लक्ष नसतं बरं का. लतिका मॅडम परत सांगा असं म्हणते. ओके. परत एकदा सांगते, लक्षात घ्या. ठीक आहे. एक कॉइन घ्यायचं आणि एक लवंग घ्यायची. ठीक आहे. आपण जी लवंग खातो ती लवंग घ्यायची. कॉइनवर लवंग ठेवायची,
उजव्या हातामध्ये म्हणजे मुठीमध्ये हे दोन्ही सामान ठेवायचंय आणि इंटेन्शन द्यायचंय की आपल्या लाईफ मधल्या सगळ्या आर्थिक अडचणी, फायनान्शियल स्ट्रगल्स, फायनान्शियल प्रॉब्लेम्स, ठीक आहे, मनी ब्लॉकेजेस जे आहेत हे आपण त्याची दृष्ट काढतोय फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, अँटी क्लॉकवाईज आपल्याला फिरवायची बॉडीवरून, आपल्या डोक्यावरून ते पूर्ण 7 चक्रा मधून अशी अँटी क्लॉकवाईज फिरवायची 7 वेळेला. 7 वेळेला फिरवल्यानंतर ती लवंग जी आहे ती घराच्या बाहेर टाकून द्यायची. हे जे नाणं आहे हे धुवायचं आणि आपल्या बॅगमध्ये म्हणजे वॉलेटमध्ये ठेवायचं. ठीक आहे, आणि हे फक्त आपण आपल्यालाच करायचं आहे, हे तुम्ही दुसऱ्याला करू शकत नाही. जर तुमच्या नवऱ्याला तुम्हाला करायला सांगायचंय, मिस्टरांना, तर त्यांना स्वतःच्या हाताने करायला लावा. तुम्ही करू नका त्यांच्यासाठी. शुगरच्या रेमेडी तुम्ही कुठल्याही दिवशीपासून सुरुवात करू शकता. पण उद्या शुक्रवार आहे, सो उद्या नक्की रेमेडी ट्राय करा, सुरुवात करा. ऍस्ट्रोलॉजी प्रमाणे आणि न्यूमरोलॉजी प्रमाणे, ठीक आहे, डेज मध्ये थर्सडे आणि फ्रायडे हा फायनान्शियल ग्रोथ साठी इम्पॉर्टंट डे आहे. थर्सडे आणि फ्रायडे, आणि कारण का लक्ष्मीचा दिवस आहे आणि गुरुचा दिवस आहे, गुरु आणि शुक्र. ठीक आहे, आणि सोमवार जो आहे हा आपल्या मॅनिफेस्टेशन साठी महत्वाचा दिवस, जे आपल्याला इच्छा भगवंताला सांगायचे, मॅनिफेस्टेशन पॉवर, चंद्राची पॉवर जास्त सोमवारी. ठीक आहे, फाईन. 2 रेमेडीज सांगितल्यात मी, कळले आहेत? माझा जो पर्सनल नंबर आहे ज्याच्यावरून मी मेसेज करते, मी सगळा मेसेज टाकते मॅडम. आपला क्लास झाला ना की आपल्या ग्रुपवरती मी मेसेज टाकणार आहे. ओके, अजून एक लास्ट थर्ड रेमेडी. ओके, आता उद्या शुक्रवार आहे, अगेन पुन्हा उद्या शुक्रवार आहे, देवीचे दिवस चालू आहेत. तर शुक्रवार पासून दररोज पुढे 21 दिवस आपल्या घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये, ठीक आहे, आग्नेय कोपरा कुठला आहे? साऊथ वेस्ट, सॉरी साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय कोपरा. सो तुमचं घर जिथे असेल, घराच्या सेंटरला उभं राहा. ओके, आणि घराच्या सेंटरवरून मॅप बघा, ते कंपास बघा. कंपास मध्ये तुम्हाला साऊथ आणि ईस्टचा जो मधला कॉर्नर असेल तो कुठे येतोय बघा. पहिली गोष्ट म्हणजे हा साऊथ ईस्ट कॉर्नर लक्ष्मी प्राप्तीचा कॉर्नर आहे, जिथे आपली लक्ष्मी देवीचा वास असतो आपल्या वास्तूच्या हिशोबाने. ठीक आहे, तर तिथे जर तुम्ही चपला ठेवलेल्या असतील, मोडलेल्या वस्तू, नको असलेल्या वस्तू, अडगळ असेल आग्नेय कोपऱ्यामध्ये, तर ती आधी काढा. तो कोपरा स्वच्छ करा, क्लटर फ्री ठेवा. मेन डोअर चालतं, काही प्रॉब्लेम नाही, मेन डोअर आहे तर काहीच प्रॉब्लेम. पण मेन डोअरच्या इथे जर तुम्ही चपला फेकून देत असतील, कशा पण आल्यावर पडलेल्या आहेत, दिसायला छान नाही दिसत, तसं करू नका. व्यवस्थित चपला ठेवायची सवय घरात सगळ्यांना लाव, कारण का तिथूनच लक्ष्मी आत येते. सो तिथे आपल्याला शुक्रवारी संध्याकाळपासून सुरुवात करायची. एक तुपाचा दिवा लावायचा आणि तुपाच्या दिव्यामध्ये दालचिनी पावडर टाकायची, सिनेमन पावडर टाकायची, एवढी अशी चिमूटभर, जास्त टाकली तरी चालेल पण चिमूटभर तरी टाका. दालचिनी ही लक्ष्मीला खूप प्रिय अशी गोष्ट आहे. आणि दालचिनी हर्ब मॅजिक म्हणजे हर्ब एक शास्त्र आहे ज्याच्यामध्ये आपण आपल्या घरातले सगळे मसाले वापरून गोष्टी सुधारू शकतो घरातल्या. सो त्याचा एक वेगळा हे असतो, कोर्स असतो. तर दालचिनी ही तुमच्या प्रॉस्पेरिटीसाठी, तुमच्या सुखासाठी, धनप्राप्तीसाठी दालचिनीचं फार महत्व आहे. सो तुमच्या दिव्यामध्ये दालचिनीची पावडर टाकायची आणि तो दिवा आग्नेय कोपऱ्यामध्ये लावायचा. ठीक आहे, एवढंच करायचं, बाकी काही नाही. आणि ऑब्व्हियसली म्हणजे लक्ष्मीचं तुम्ही घरामध्ये संध्याकाळी एखादा मंत्र चालू ठेवा, तुम्ही स्वतः चॅन्ट करा, श्रीमब्रजी चॅन्ट करा. श्रीमब्रजी तर मी सांगितलेलं आहे. सो पण ह्याच्यामध्ये वास्तूमध्ये करताना तुमचा घराचं जे मध्य आहे, तुमचं जे घर आहे, त्या घराचा जो सेंटर पॉइंट आहे तो आधी काढा, आणि सेंटर पॉइंट पासून आग्नेय कोपरा आधी शोधा. बरेचदा आपल्याला असं वाटतं
हा हा आग्नेय आहे, हा पण आपलं घर असतं आयताकृती. मग आयताकृती घर आहे तर मग त्याचा सेंटर वेगळा येणार, बरोबर. सो हे थोडंसं डोकं लावून तुम्हाला आधी घराचा सेंटर शोधावा लागेल आणि त्या सेंटर पासून आग्नेय कोपरा शोधावा लागेल. भले तो कोपरा नसेल, आग्नेय साईडला भिंत येत असेल, कोपरा नाहीच आहे तिथे. सो त्या भिंतीच्या इथे तुम्ही स्वच्छता ठेवा आणि त्या भिंतीच्या इथे खाली तुम्ही एक दिवा लावा. ठीक आहे. ओके. सो मी 3 रेमेडीज सांगितलेल्या आहेत ज्या तुम्ही लोक फॉलो करणार आहात आणि फॉलो केल्यानंतर करा 20 दिवस 21 दिवस महिनाभर फॉलो करा. त्याच्यातून तुम्हाला काय रिझल्ट येतोय बघा. तुम्ही जो तुमचा रिझल्ट शेअर केलात ना, तुमच्या लाईफमध्ये घडलेल्या पॉझिटिव्ह गोष्टी जर तुम्ही शेअर केल्यात आपल्या ग्रुपवर, कधी क्लास असेल, आता आपण दर पौर्णिमेला भेटणार आहोत न्यू मून म्हणजे फुल मून मेडिटेशनसाठी. मून मेडिटेशन असतं दर पौर्णिमेला. दर अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी आपला चेक रायटिंग असतं. सो दर 15 दिवसांनी फ्री क्लासेसमध्ये आपण भेटू शकतो. सो तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स, तुमच्या लाईफमध्ये घडणारी पॉझिटिव्हिटी जर शेअर केलीत तर लक्षात ठेवा तुमच्या लाईफमध्ये एक पॉझिटिव्ह लूप तयार होतं. तुम्ही जेवढं पॉझिटिव्ह सांगताय की माझ्या लाईफमध्ये हे चांगलं झालं, जेव्हा 10 लोक ते ऐकतायत, ते विचार करतात अरे वा, हिला हिला फायदा झाला, मलाही फायदा होईल. ओके. पहिली गोष्ट. आणि जेव्हा ते ब्लेसिंग्सनी चालू करतात तेव्हा तुमच्या लाईफ मधली पॉझिटिव्हिटी अजून वाढते. दिवाळीमध्ये असणार आहे ना मॅडम, वर्कशॉप आहे, दिवाळी प्रॉस्पेरिटी वर्कशॉप आपण घेतो. आता मी करीन त्याची अनाउन्समेंट, पुढच्या आठवड्यात होईल. कनकधारा स्तोत्र, खड्ग माला स्तोत्र लावते मी रोज संध्याकाळी. खूप छान मॅडम, खूप छान, लावत चला. कनकधारा स्तोत्र आर्थिक धनप्राप्तीसाठी चांगलंच आहे. मॅडम वर्कशॉप बद्दल सगळी माहिती आणि फीज मी आता जेव्हा त्याचं पॅम्पलेट बनवीन आणि त्याची सगळी माहिती सांगेन तेव्हा ग्रुपवरती येईल. ओके. सो आजचा क्लास आपण आता इथेच थांबवूयात. ठीक आहे. आता आपण मनी रेकी लेवल 2 बद्दल जास्त बोलतोय. सो दिवाळी वर्कशॉपसाठी आपण परत भेटू शकतो आणि मी क्लासमध्ये ग्रुपमध्ये माहिती देऊ शकते. ठीक आहे. सो तुम्हा सगळ्यांचा खूप खूप थँक्यू 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 सो मच क्लास जॉईन केल्याबद्दल आणि मला संधी दिल्याबद्दल तुम्हाला छान छान नॉलेज देण्यासाठी. येस. आता जे लोक फीस भरणार आहेत आणि पुढच्या क्लासमध्ये जाणार आहेत ते आपण शनिवारी भेटूच यात. ठीक आहे. शनिवारी पुन्हा आपली भेट होईल. थँक्यू सो मच.